नाटक केलं होतं आंतरनाट्यातर्फे, मातीच्या गाड्याचे प्रकरण म्हणजे मृच्छकटिक. आम्हाला त्या नाटकामध्ये नाच होता, गाणं होतं सगळ्यांना. तर त्यावेळेला भाषा म्हणजे शब्दोच्चारासाठी अशोक रानडे आले होते आम्हाला शिकवायला. वा. आणि त्यांनी मला आठवतं त्यांनी पहिल्या दिवशी आले आणि त्यांनी सांगितलं की एक काम करा, उद्या सगळ्यांनी अंकलिपी घेऊन या. म्हणा क ख ग ग ङ अशी संपूर्ण अंकलिपी रोज म्हणायची, स्वर आणि व्यंजन. ते म्हणाले की हा तुमच्या जिभेचा व्यायाम आहे. एक मालती अग्नेश्वर नावाच्या बाई होत्या, ते अख्ख्या कासचा डान्स घ्यायचे बसून. त्याच्यानंतर एक माणूस आमचे योगासनं घ्यायचा आणि शवासन करायचं, म्हणजे सगळेजण रिलॅक्स. त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचा इंटरव्हल, त्याच्यानंतर नाटकाची तालीम पुढे सुरू. फारच भारी. ते त्यावेळेला कळलं नाही की हे आपण काय करतोय किंवा याचं काय अहमियत आहे. काही वर्षानंतर जेव्हा आम्ही त्याच्याकडे बघायला लागलो तेव्हा त्याची अहमियत, आता त्याची किंमत कळते. आता पैसे देऊन पण ही माणसं तुम्हाला नाही शिकवायला येणार.